नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे जवसाची चटणी. जवस हे या पद्धतीचं असतं. सगळ्याच बाजारामध्ये आपल्याला हे सहज मिळू शकतं. हे एक सुपर फूड आहे असे हे तज्ज्ञ सांगतात. जवस खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोट साफ होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. पचन सुधारते. हृदयासाठी उपयुक्त आहे. सांधेदुखी आणि संधिवातावर सुद्धा उपयोगी आहे. केसासाठी सुद्धा हे उपयोगी आहे. हे एकदम सुपर फूड असलं तरी सुद्धा आपण हे उष्ण असल्यामुळे जास्तीत जास्त रोज एक चमचा आपण हे खाऊ शकतो. हे मीठ लावून भाजून खाऊ शकतो किंवा चटणीच्या स्वरूपामध्ये आपण हे खाऊ शकतो. आज आपण याची चटणी कशी करायची ते पाहायचंय. चला तर कसं करायचं ते पाहूया. जवसाची चटणी करण्यासाठी गॅसवरती लोखंडी तवा तापवायला ठेवायचा. तवा छानसा तापल्यानंतर त्यामध्ये हे जवस घालायचं. मध्यम गॅसवरती हे छानसं भाजून घ्यायचंय. जवस भाजताना असा तडतड आवाज येऊ लागतो. या पद्धतीनं भाजलं गेल्यावरती त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आणि ह्या स्टेजला गॅस बंद करून हे एका दुसऱ्या भांड्यात थंड करायला ठेवून घ्यायचं. आता परत तवा गरम करून त्यामध्ये लसूण थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ही चटणी छान टिकते. थंड झालेल्या जवस आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे तिखट घालायचं. त्यात थोडंसं हिंगपूड, थोडी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि आंबटपणासाठी यामध्ये थोडंसं आमचूर पावडर घालायचं, म्हणजे आंबट गोड चव छान लागते. आणि थोडीशी साखर आणि हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं. मिक्सरला लावल्यानंतर हे बघा, ही मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. ही तयार झालेली चटणी आपण एका बरणीमध्ये भरून ठेवायचं. चांगलं महिनाभर छान टिकलं जातं. आपण रोज जेवणाच्या वेळी 1 चमचा जर ही चटणी खाल्लो तर आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही या पद्धतीनं जवसाची चटणी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.